आता पाहूया दिवसभरातील मोठ्या राजकीय टॉप 9 वर. राज ठाकरेंना सोबत घेण्यात आम्हाला रस, आमचे विचार जुळतात. पालिका निवडणुकीत जिथे शक्य असेल तिथे राज ठाकरेंना सोबत घेण्याचा विचार, फडणवीसांची माहिती. ईव्हीएमवर दोषारोप करण्याऐवजी राहुल गांधींनी आत्मचिंतन करावं, भविष्यात तरी त्यांना चांगल्या जागा निवडून येतील. डीडी सह्याद्रीच्या वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत फडणवीसांचा राहुल गांधींना टोला. विरोधकांनी मला टार्गेट केलं, त्यामुळे मला जनतेची सहानुभूती मिळाली. मुख्यमंत्री फडणवीसांचा उद्धव ठाकरेंसह मविया नेत्यांना टोला. उद्धव ठाकरे, शरद पवार, राज ठाकरेंना निमंत्रण दिलं होतं, वैयक्तिक कारणांमुळे ते आले नसतील. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. आम्हाला शपथविधीचं निमंत्रण नव्हतं, बोलावलं असतं तर गेलो असतो. नाना पटोलेंची टीका, तर निमंत्रण दिलं होतं, बंद खोली शपथविधी झाला नाही. चंद्रकांत पाटलांचं प्रत्युत्तर. ईव्हीएम विरोधात राहुल गांधींनी मार्कडवाडीतून लॉंग मार्च काढणार, आमदार उत्तम जानकरांची माहिती. सोलापुरात मवियाकडून ईव्हीएम विरोधात आक्रमक भूमिका. राहुल गांधींनी आधी बहिणीला राजीनामा द्यायला लावावा, कारण तिथेही ईव्हीएमवरच विजय झाला. ईव्हीएममध्ये दोष वाटत असेल तर त्यांनी देशाची माफी मागावी, कारण ईव्हीएम त्यांच्याच घरच्यांनी आणलेला आहे. सुधीर मुनगंटीवारांचा टोला. जोपर्यंत ईव्हीएम विरोधात रस्त्यावर येऊन लढणार नाही तोपर्यंत सत्य बाहेर पडणार नाही. राहुल गांधींच्या लॉंग मार्चवरून जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया. विरोधकांकडे मुद्दे नसल्यानं ईव्हीएमचा नवा मुद्दा काढला. अशोक चव्हाणांचा विरोधकांवर हल्लाबोल.